ऐरोली सेक्टर 2 येथील ऐरोली माध्यमिक विद्यालयाच्या बॉक्स लंगडीपटूंची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर दमदार कामगिरी। बॉक्स लंगडी हा महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेला पारंपरिक खेळ असून त्याचा इतिहास पुरातन काळापासून आढळतो। लोकपरंपरेनुसार भगवान श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यांसमवेत हा खेळ खेळत असत अशी मान्यता आहे। आज हा खेळ गाव, तालुका, जिल्हा, राज्य तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय होत आहे। ऐरोली येथील ज्ञानप्रसारक शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश भाऊ सकपाट व सचिव तुकाराम नांदुगडे, शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिक्षक नंदकुमार सावंत आणि विचितकर सर यांच्या नेतृत्वाखाली ऐरोली माध्यमिक विद्यालयाच्या खेळाडूंनी बॉक्स लंगडी स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करत विद्यालयाचा गौरव वाढविला आहे। या खेळाडूंनी प्रथम जिल्हास्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली। त्यानंतर रायगड पनवेल येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेत यश मिळवले। पुढे शिर्डी येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत भारतीय क्रीडा क्षेत्रात आपली छाप पाडली। तसेच नेपाळमधील पोखरा येथे आयोजित पहिल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आणि भूतानमध्ये झालेल्या पहिल्या एशियन चॅम्पियनशिप मध्येही उल्लेखनीय सहभाग नोंदवून भारताचा आणि ऐरोलीचा मान उंचावला। या संघातील खेळाडू प्रथमेश संतोष पगारे, प्रथमेश शंकर चव्हाण, श्री विजय धडाम, ऋग्वेद राहुल मोहिते, विराज किरण भिलारे, गौरव प्रवीण सोनवणे, ऋषभ अरुण इंगळे, तर या संघाचे प्रशिक्षक मारुती सर व नंदकुमार जगन्नाथ सावंत या सर्व खेळाडूंचे, शिक्षकांचे तसेच ऐरोली माध्यमिक विद्यालयाचे मनपूर्वक अभिनंदन व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा। यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया। या ज्ञानप्रसारक शिक्षण संस्था संचालित ऐरोली माध्यमिक विद्यालय या मराठी माध्यमातील 10वीच्या विद्यार्थ्यांनी लंगडी स्पर्धेमध्ये यापूर्वी शिर्डी या ठिकाणी पण क्रमांक पटकावला होता। त्याचबरोबर एक 2-3 महिन्यापूर्वी नेपाळला त्यांचं सिलेक्शन झालं। नेपाळमध्ये सुद्धा त्यांनी एकूण ट्रॉफी घेऊन आले आणि त्या सिलेक्शनवरती त्यांची आज भूतानला गेले। खरोखर मुलांना बाहेर पाठवताना एक रिस्कच असते की 2-3 दिवसाचा जर्नी रेल्वेचा प्रवास असतो, परंतु पालकांना आम्ही कन्व्हिन्स केलं, पालकांनी संमती दिली। मुलं तर आमची होतपर होती, त्यांनी परिश्रम घेतले होतेच आणि नेपाळला जाऊन त्यांनी जे प्रथम क्रमांक पटकावला, खरोखर माझ्या संस्थेची, माझ्या शाळेची शान ह्या मुलांनी वाढवली। संस्था नेहमीच अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहित म्हणून त्यांना कुठेही खेळाची निवड होती तर तिथे मी पाठवत असतो, कारण का हीच आमची ओळख असेल। मला अभिमान वाटतो की मराठी शाळा कुठेही कमी नाही हे आज मुलांनी दाखवून दिलं। आपण पाहतो इंग्रजी हायफाय शाळा असतील, पण मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये ह्या मुलांनी जे बाहेरच्या याच्यात देशात जाऊन आपलं नाव पटकवलं, क्रमांक काढला, त्याबद्दल खरोखर या मुलांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे। आणि नेहमीच संस्था अशा विद्यार्थ्यांच्या पाठीशी असेल। वेळोवेळी शिक्षक, मुख्याध्यापक यांनी जर आम्हाला सांगितलं की आपल्या मुलांना आणखीन कुठे सिलेक्शन होतं तर संस्था काही न करता आम्ही पाठवू आणि पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांचं त्यांना मार्गदर्शन करणारे आमचे सावंत सर असतील, मुख्याध्यापक असतील, सर्व टीम शिक्षकांचं यांचं संस्थेतर्फे मनापासून अभिनंदन करतो। आणि असंच प्रत्येक स्पर्धेमध्ये मुलं घेऊन जायची ती रिस्क आणि संख्या वाढवावी। हे पारितोषिक तरी काय दिलं ते महत्वाचं नाही, परंतु ही मुलं माझी एक आठवडाभर तिकडे गेली होती। वेळोवेळी ते फोन करायचं, मी विचारायचो काय बाबा तुमची राहायची सोय कशी आहे। पाठीमागे आल्यानंतर मुलांचा जो चेहऱ्यावरचा आनंद होता त्याच्यापेक्षा मोठं काय शाळेला हे नाही। अशीच आमची विद्यार्थी घडत राहतील एवढीच माझ्या शिक्षकांकडून अपेक्षा करतो। धन्यवाद। माझे नाव श्री विजय धडाम। आम्ही ऐरोली माध्यमिक विद्यालय या शाळेत शिकणारे सर्व विद्यार्थी आहोत। आम्ही इयत्ता 10वी येथे शिकणारे आहोत। आम्ही ऐरोली येथे सायनाथवाडी या परिसरात राहणारे सर्व विद्यार्थी।
तर आम्ही आता झालेल्या भूटान येथे साऊथ एशियन बॉक्स लंगडी स्पर्धेत आम्ही पार्टिसिपेट केला होता आणि तिथे आम्ही प्रथम क्रमांक मिळवला. तरी आम्ही रोज दुपारचे 4 ते 6 ज्या वेळेत डेली प्रॅक्टिस करायचो व आम्हाला मार्गदर्शनासाठी सावंत सर व मारुत सर असायचे. आम्ही सर्व निरीक्षण करून व तिथे पाच टीमा होत्या. थायलंड, मलेशिया, इंडिया, भूटान, नेपाळ या सर्व टीमा होत्या. इंडिया आणि नेपाळ ही फायनलसाठी निवडली गेली. इंडिया आणि फायनल यांच्यात फायनल झाली व 32-15 आम्ही इंडिया ही 17 पॉईंटने विजेता झाली. माझे नाव विराज किरण बिलारे. आम्ही 10वी मध्ये शिकत आहे. आम्ही राहायला डिग्याला आहे. आता साऊथ एशियन बॉक्स लंगडी आंतरराष्ट्रीय भूतान येथे झालेली मॅच, तिथे 5 टीमांचा संघाचा हे होते. मलेशिया, थायलंड, इंडिया, भूतान आणि नेपाळ. त्यात नेपाळ आणि इंडियाची फायनल झाली. त्यात 32 आणि 15 दिवस झाली. इंडिया 17 पॉईंटने विजय झाली. आम्हाला मार्गदर्शक सावंत सर, मारुती सर व शाळेतले सुरेश भाऊ सत्तार आणि गांधीगडे सर यांनी सगळ्यांनी मार्गदर्शन केले. माझे नाव प्रथमेश शंकर चव्हाण. आम्ही आयुर्वेद माध्यमामध्ये शिकत आहे आणि मी राहतो चिंचपाड्यामध्ये. आणि आपल्या बॉक्स लंगडीमध्ये सिलेक्शन झालेलं आपले 7 पोरं. आम्हाला मार्गदर्शन त्यांनी केले ते सावंत सर व मारुती सर. आणि आम्हाला दुसरे सुरेश भाऊ संपा आणि नांदुगडे सर यांनी मार्गदर्शन केलं. आणि भूटानमध्ये होणाऱ्या स्पर्धेमध्ये आम्ही नेपाळ सोबत आम्ही विजेते झालो. पहिल्या प्रथम बॉक्स लंगडी या स्पर्धेमध्ये जिल्हास्तरीय स्पर्धा जिंकल्यानंतर महाराष्ट्रामध्ये पहिला संघ आला. त्यानंतर महाराष्ट्रामधून शिर्डी या ठिकाणी भारतातर्फे आमच्या आयुर्वेद माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना प्रतिनिधित्व करण्याचा संधी मिळाली आणि त्याही ठिकाणी त्यांचा पहिला क्रमांक आला. आणि त्यानंतर मग आंतरराष्ट्रीय बॉक्स लंगडी साऊथ एशियन स्पर्धेसाठी निवड झाली. या स्पर्धेसाठी मुलांनी कसोशीने सातत्याने सराव केला आणि यांना पाठबळ देण्यासाठी आमच्या ज्ञानप्रसारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय सुरेश भाऊ संपा, सचिव सन्माननीय नांदुगडे सर, मुख्याध्यापक देसाई सर, त्याचप्रमाणे सर्व माझे सहकारी शिक्षक आणि संस्था ही पाठीशी आहे. आणि मुलांनी खरोखरच असं एक महाराष्ट्राच्या शरीर चोटूमध्ये मानाचा तुरा असा रोवलेला आहे की आज आंतरराष्ट्रीय बॉक्स लंगडी स्पर्धेमध्ये आमच्या संस्थेच्या पाठिंब्यामुळेच आम्ही आज या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये जिंकू शकलो. आणि खरोखर खूप आम्हाला या ठिकाणी आनंद होतो. असं संस्थेचं आम्हाला सातत्याने सहकार्य आहे. आणि भाऊंचं सातत्याने मुलं पुढे घेऊन जा मुलांच्या पाठीवर त्यांचा हात आहे. आणि म्हणूनच आम्ही या ठिकाणी आज जिंकलो. सगळ्या व्यवस्थितपणे या ठिकाणी स्पर्धा पार पाडण्यामध्ये संस्थेचा मोठा हातभार आहे.